नमस्कार मित्रांनो, अंधेरी या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य असं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता सगळ्यांना माहिती आहे 7 सेमी सुटले आणि त्या 7 सेमीमध्ये कोणकोणते बैल फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेत. चला सुरुवात करतोय सेमी क्रमांक 1ला. एकमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि ती लढत जी आहे ती आटी आणि तटीची लढत म्हणावी नाही लागेल. गाडी पब्लिकनं पळाली आणि त्या गाडीनं डोळ्याचं खरंच पारणं फेडलं तर फेडलंच म्हणावं लागेल, कारण की काय गाडी पळाली. पब्लिकनं पळणं एवढं सोपी गोष्ट नाही. नक्कीच त्या रायबानं करून दाखवलं, कुठल्या किनीकरांच्या रायबानं. त्याला वाटत होतं, सगळ्यांना वाटत होतं की तो आतनं बैल पळतो, पण तो आज बाहेरनं पळाला आणि पब्लिकनं बैल पळाला. डोळ्याचं पारणं फेडलं आणि तो आपला आजोळचा बैल आहे किनीचा. आणि नक्कीच सेमी क्रमांक 1चा निकाल सांगतोय. सुंदर अशी गाडी पळाली. साखरगड निवासिनी किन्हीकरांचा रायबा पळाला आणि त्यासोबत रायबासोबत पळाला पठारवाडी, तसेच महादाबुवा भाकरवाडी यांचा साहिबराव पळाला. सुंदर अशी गाडी दादा ड्रायव्हर ढवळकरांनी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा दादा ड्रायव्हर ढवळकर यांना. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सेमी क्रमांक 2 सुटला आणि 2चा निकाल सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. या बैलगाडा क्षेत्रातील देव, त्याला सलग 4 दिवस 5 दिवस पळवा, तो सतत गुलालामध्येच राहणार असा हा या बैलगाडा क्षेत्रातील देव बक्कासूर पळाला. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी गाणंदकरांचा बाब्या आणि बक्कासूर ही गाडी सुट्टा निकाल घेत आणि दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो काल जरी पळाला नसला सीमेला तरी तो आज फॉर्ममध्ये आहे. कारण की त्या बैलाला काहीच वाटत नाही, कितीही पळा त्याला काहीच वाटत नाही असा हा बैलगाडा क्षेत्रातील देव, त्याला उगीच म्हटलं नाही. आणि नक्कीच गाडीवरती नवीनच ड्रायव्हर होते, बबलू ड्रायव्हर नवरी कुठले होते माहीत नाही, कमेंट्समध्ये सांगा. परंतु आज या बक्कासूरनं सगळ्यांची मनं जिंकलेत. कारण की तुम्ही बघितलं, ज्यावेळेस काल बक्कासूर गट जिंकला, गट सुट्टा काढला नव्हता, तोंडाला निकाल घेतला होता, परंतु असं वाटत होतं सेमीला पराभव होईल बक्कासूरचा. परंतु तो बक्कासूर आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. गटाला तो हळूनच पळतो आणि दाखवून देतो की बाबा सेमीला काय पळू शकत नाही. तिथंच त्यानं डोळ्याचं पारणं फेडतो. परंतु असं काल त्या महाराजला लागलं होतं आणि त्यात मथुरसुद्धा सेमीला होता. त्याच्यामुळे मामांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस मथुर आणि बक्कासूर एका सेमीमध्ये कधी कधी येतील, केव्हा पण येतील, त्यावेळेस दोघातला एक बैल पळणार नाही. कारण की का तर काही लोकांच्या चुकीच्या कमेंट्स असतात आणि नक्कीच त्याच चुकीच्या कमेंट्स परत करू नका, एवढंच माझी विनंती आहे. कारण की ही दोन्ही नंदींचा खेळ बघण्यासाठी संबंध महाराष्ट्राचे डोळे आतुरले असतात. परंतु असो, या बक्कासूरनं आणि घाणंदकरांच्या बाब्यानं सुट्टा निकाल घेतलेला आहे आणि या बैलगाडा क्षेत्रातील देव बक्कासूर आज फायनल मारतोय की काय. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सेमी क्रमांक 3 सुटला. 3मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावल्याकडे उंबरगाव तारगाव या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी फायनलसाठी पात्र झालेली आहे. रायफल उंबरगावकरांचा आणि तारगावकरांचा अर्जुन. सुंदर अशी गाडी फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र केलेली आहे लखन ड्रायव्हर यांनी. आणि नक्कीच बघूया लखन ड्रायव्हर फायनलसाठी काय कमाल करतायत. खूप साऱ्या शुभेच्छा लखन ड्रायव्हर यांना. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 4 सुटला. 4चा निकाल आहे. तास काही समजलेच नाही. बाहुल्या आणि त्याच्यासोबत एक बैल पळा होता, त्या बैलाचं नाव काय समजलं नाही. आता सगळे म्हणतील नाव काय समजलं नाही, कारण की त्यानं नेटवर्कचा इश्यू खूप होतोय. काय समजायला झालं कुठली गाडी कुठं पळते, कुठलं काय पुकार देतात, काय म्हणजे नेटवर्कमुळे काय समजेना झाले. व्यवस्थित समालोचक आपले सगळ्यांचे लाडके आहेत, गणेश तांबे सर आहेत, सुनील भुमरे सर आहेत, परंतु जे नेटवर्कमुळे तिथे काहीच समजेना झाले. परंतु असो, चला निकाल समजलेला आहे आपल्याला. सेमी क्रमांक 4चा बाहुल्या या बैलानं फायनलसाठी धडक मारलेली आहे. त्याच्यासोबत जो बैल पळाला त्याचं नाव काय समजलं नाही, परंतु गाडी फायनलसाठी पात्र केलेली आहे सेमी क्रमांक 4मधून पक्का नाना चंचळीकरांनी. खूप साऱ्या शुभेच्छा पक्का नाना यांना. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 5 सुटला. 5मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे राणा आणि वॉन्टेड या जोडीनं बाजी मारलेली आहे. नक्कीच आज पुन्हा एकदा हार या बैलांना मिळालेला आहे. कालसुद्धा हार मिळाली होती. घारण्या गटालाच गाडी फॉल झाली आणि नक्कीच हार मिळाली. आणि वादळ मानघरकरांचं वादळ काल वेगाचा शेवट सारजासोबत पळालं होतं आणि तिथंसुद्धा वादळला हारच मिळाली होती. नक्कीच आजसुद्धा सेमीला हार मिळालेला आहे हारण्या आणि वादळला. आणि नक्कीच गाडी जी आहे राणा आणि वॉन्टेडची फायनलसाठी पात्र केलेली आहे प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी. खूप साऱ्या शुभेच्छा प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांना. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 6 सुटला. 6चा निकाल आहे. तास काही समजलेला नाही. साई आणि देवाभाई या जोडीनं
फायनलसाठी धडक मारलेली आहे, गुलालासाठी पात्र झालेली आहे. नक्कीच ही गाडी चांगली पळाली आणि गाडीवरती ड्रायव्हर होते चेतन ड्रायव्हर कारोंडेकरांनी ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र केली आहे. आणि नक्कीच आता 7वा जो सेमी आहे तो काही समजलेच नाही, नेटवर्कमुळे काही समजण्यात झालं आहे. परंतु असो, जी अपडेट आपल्याकडे मिळते ती अपडेट तुम्हाला मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. मैदानामध्ये 7 सेमी झालेत आणि त्या 7चे निकाल 6चे सांगितले, 7चा पेंडिंग आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.